शुभ सकाळ सगळ्यांना। तर बघा सकाळी सकाळी मस्त मी चहा घेऊन घेतला आणि मग आंघोळ वगैरे करून मस्त पूजा करून घेतली। आणि जी मी धूप घेतली आहे ना नवीन, मी तीच वापरते आणि त्याचा सुगंध फार छान आहे, त्याच्यामुळे मी रोज सकाळ संध्याकाळ ती धूप लावते। आणि थोडीशी धूप मी आपल्या गच्च्या ओट्यावर पण लावली होती। आणि तुम्हाला सांगायचं होतं की काल आमच्याकडे एवढा पाऊस पडला की त्याच्यामुळे एक झाड आहे ना रोडवर येऊन पडलं आणि ते अशा विजेच्या तारावर जाऊन पडलं होतं, त्याच्यामुळे तिथं आग पण लागली होती। त्याच्यानंतर पाऊस चालू होता तर ती आग आपोआप बंद झाली आणि पूर्ण मोठंचं मोठं झाड रोडवर येऊन पडलं। पण बरं झालं की तिथून काही गाडी वगैरे गेली नाही, नाहीतर खूपच काही वेगळंच होऊन गेलं असतं। आणि माझी शोरू आणि मी खिडकीतून बघत होतो, त्याच्यामुळे आम्ही दोघांनीही बघितलं की ते झाड कसं पडलं। आणि ते झाड रात्री पण त्या लोकांनी काढायचा प्रयत्न केला, पण रात्री काही एवढंच झालं नाही रोड क्लिअर। नंतर सकाळच्यालाच ते लोक चालू झाले होते कामाला, तर मग ते पूर्ण रोड त्यांनी साफ केला आणि झाड पूर्ण कटिंग करून साईडला ठेवून दिलं होतं ग्राउंडवर। त्याच्यानंतर बघा हे आलू वांग्याची भाजी बनवायची होती, ती बनवली। नंतर वरण शिजवून घेतलं आणि चपात्या बनवायच्या होत्या, तर चपात्या बनवत्या, त्या पीठ भिजवून ठेवलं आहे आणि कुकरला भात पण लावला होता। तर असं आमचं जेवण होतं बघा। चपात्या झाल्या आणि माझ्या चपात्या एकदम सॉफ्ट असतात। तुम्हाला जर पाहिजे अशी याची माहिती की मी कशा बनवते तर माझ्या चॅनलवर जाऊन तुम्ही माझे लॉंग व्हिडिओमध्ये बघू शकता की मी कशा चपात्या बनवते। त्याच्यानंतर माझ्या संध्याकाळला माझ्या शोरूचं खेळणं चाललं होतं। निघते ना, दाखव, लावतो। आणि लेकरांना आज नवकन्याचं जेवण होतं, तर मुली तिथं गेल्या होत्या आणि त्यांनी बघा हे असं थाळी आमच्या बाजूच्या ताईने बघा आम्हाला दिली होती। कढी होती, चणे होते, खीर होती आणि जिरा राईस होता आणि पुऱ्या होत्या। तर नंतर संध्याकाळला मी चहा घेऊन घेतला आणि माझी जी पोत तुटली होती ना सोन्याची, तीच मला बनवायची होती। तर म्हटलं आता ते जसा वेळ मिळते तसं मी ती गाठत आहे। म्हणजे छोटीच आहे, पण लेकरं असल्यामुळे आणि वेळ नसल्यामुळे आपलं एकच काम चालू असते आणि जे मेन काम आहे ते राहून जाते। त्याच्यामुळे म्हटलं आज थोडीशी ओवून घेतली आहे आणि थोडीशी बाकी आहे, म्हणजे एकच साईड झाली आणि एक राहिली आहे माझी बनवायची। आता बाहेर कधी टाकली ना तर खूप 150-200 रुपये घेते आमच्याकडे, त्याच्यामुळे मग मी बाहेर टाकत नाही आणि घरीच माझ्याच्याने जशी होईल तशी मी ओवून घेते। तर बघा आणि माझ्या या छोट्या पोतमध्ये ना काही असे मणी नाही आहेत, फक्त राजा राणी आहेत, तर तेच मला टाकून घ्यायची होती आणि साधी सिंपल अशी पोत बनवायची होती। तर ते आता मी उद्याला बनवीन आणि बघा मी तुम्हाला दाखवते जी ओली धूप होती ना ती कशी लावतात। म्हणजे मीच फर्स्ट टाईम घेतली तर म्हटलं तुम्हाला पण दाखवते। तिला अशी छान लांब करून घ्यायची वातीसारखी आणि खाली थोडीशी जाडी करून घ्यायची, म्हणजे ठेवता आली पाहिजे। आणि नंतर मग तिला जाडून छान असं देवासमोर ठेवून द्यायचं आणि नंतर मी पूजा करून घेतली। तर चला, असा होता आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय, मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।